नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या कुटुंबाचा समृद्ध इतिहास. बॅरिस्टर साहेबांचा परिवार म्हणजे 5 भावांचा एक अद्वितीय संगम. राजाभाऊ खोब्रागडे, श्रीहरी खोब्रागडे, हेमचंद्र खोब्रागडे, श्याम खोब्रागडे आणि गिरीश खोब्रागडे, तसेच 2 बहिणी शांताबाई सहारे आणि प्रेमिला रंगारी. या परिवाराचा आदर्श म्हणजे त्यांची आजी, जी महार समाजातील पहिली महिला उद्योजक होत्या. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या भवनामध्ये एक ऐतिहासिक घटना घडली होती. 17 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे भेट दिली होती आणि अनेक दिग्गज नेत्यांनीही या पवित्र स्थळाला आपली उपस्थिती दर्शवली. याच भवनामध्ये बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी चंद्रपूरला आणण्याचं महत्त्वाचं काम बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी केलं होतं. आज त्यांची परंपरा प्रवीण खोब्रागडे यांच्या देखरेखीखाली पुढे नेली जाते. हा इतिहास परिचयाचा नाही, तर एका महान सामाजिक चळवळीचा आहे. प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा पुतण्या व अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष. आज 25 सप्टेंबर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची 99वी जयंती म्हणजेच त्यांच्या शताब्दी वर्षाची सुरुवात आहे. शताब्दी वर्ष आता पुढच्या वर्षी त्यांची शताब्दी असल्यामुळे ह्या वर्षीपासून आम्ही पूर्ण वर्षभर बॅरिस्टर साहेबांचे कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रात आणि इतरही राज्यामध्ये लावण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. आणि हे सुरू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत बॅरिस्टर साहेबांनी काय काय काम केलं त्याचा सर्व उल्लेख इथे व्हायला पाहिजे. म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे वडील देवाजी बापू खोब्रागडे हे चंद्रपूरचे प्रथम आमदार होते. आणि मग 1920मध्ये देवाजी बापू खोब्रागडे यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर भेट झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर भेट झाल्यावर बाबासाहेबांच्या एकदम जवळ गेले आणि त्यांची जवळीक फार वाढली. त्यापासून देवाजी बापू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत फार मोठा सहभाग दिला आणि तेव्हापासून त्यांनी बाबासाहेबांची चळवळ पूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रावर जिथे जिथे पसरले तिथे त्यांनी स्वतः प्रयत्न केला. त्यानंतर मग देवाजी बापू बाबासाहेबांना नेहमी विचारायचे की माझा हा मोठा मुलगा याला काय शिकवायला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की आता काय शिकला, आता मॅट्रिक झाला, मॅट्रिक झालं त्याला ग्रॅज्युएशन करा. मग ग्रॅज्युएट झाल्यावर मग मी सांगतो पुन्हा करायचं. ग्रॅज्युएट झाल्यावर त्यांनी म्हटलं आता यांना तुम्ही लंडनला पाठवा आणि तिथे बॅरिस्टरची पदवी घ्यायला त्यांना सांगा. तर जेव्हा बाबासाहेबांनी स्कॉलरशिपमधून 15 विद्यार्थी पाठवले आणि त्यावेळेस एक 15 विद्यार्थ्यांमध्ये त्यांचं नाव होतं. पण बाबासाहेबांनी असं म्हटलं की तुम्ही गर्भश्रीमंत आहात, तुम्ही यांना स्वखर्चाने पाठवलं तर समाजातून माझ्या स्कॉलरशिपमधून एक विद्यार्थी गरीब विद्यार्थी जास्त जाईल. म्हणून देवाजी बापूंनी बाबासाहेबांची विनंती मान्य केली आणि बॅरिस्टर साहेबांना स्वखर्चाने लंडनला पाठवलं. आणि तेव्हापासून लंडनवरून जे गेले आणि 3 वर्षांनी 1950ला चंद्रपूरला आले. तेव्हा 26 जानेवारी 1950ला ते चंद्रपूरला आले. आल्यावर त्यांच्यासाठी पहिले ते दादमालला राहत होते. त्यांचा जन्म नगिनाबागचा होता. पण ते आल्यावर मग त्यांना हे जे आता जे भवन बॅरिस्टर साहेबांचं स्मारक आहे तिथेच त्यांना पहिले ते घेऊन आले. आणि घेऊन आल्यावर मग त्यांनी बाबासाहेबांच्या सुपूर्द केलं. बाबासाहेबांनी त्यांना म्हटलं की तुम्हाला 5 मुलं आहेत, त्याच्यापैकी एक मुलगा तुम्ही समाजासाठी दान करा. तो कोणताही वेळ न लागता कोणतीही म्हणजे अडचणी न आणता त्यांनी सरळ बाबासाहेबांना म्हटलं की तुम्हाला हा मुलगा मी दान केला. त्यापासून त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीत काम केलं. आणि त्यानंतर बॅरिस्टर साहेबांना म्हणजे इतकं प्रामाणिकपणे बॅरिस्टर साहेबांनी काम केलं की बाबासाहेबांना लक्ष झालं की हा प्रामाणिक आहे. जेव्हा 16 विद्यार्थी लंडनवरून आले शिकून बॅरिस्टरची पदवी घेऊन, तर एकही जण समाजाच्या सेवेत नाही, फक्त बॅरिस्टर साहेबच एक समाजाच्या सेवेत काम करत होते. तर त्यानंतर जेव्हा शेड्यूल कास्ट फेडरेशनचे बाबासाहेब
बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापन केली. बाबासाहेब स्वतः त्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष होते. त्यांच्यासमोर एवढी ज्येष्ठ नेते मंडळी होती की त्यांना बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या सेक्रेटरी न बनवता बॅरिस्टर साहेबांना बनवलं. बॅरिस्टर साहेबांवर विश्वास त्यांनी टाकला आणि बॅरिस्टर साहेबांनी प्रामाणिकपणे ती चळवळ शेड्यूल कास्ट फेडरेशन समोर नेलं. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची घोषणा केली. कारण त्याच्या अगोदर बाबासाहेबांकडे फार मोठं काम होतं. बाबासाहेबांकडे असं काम होतं की त्यांना सारा भारत बौद्धमय करायचा होता. त्यामुळे त्या कामात लागले होते. त्यांची 1935 येवला येथे घोषणा केली. पण तेव्हा त्यावेळेस 21 वर्ष लागले तब्बल त्यांना. म्हणजे 1956 त्यांनी धर्मांतर केलं. हा एवढा मोठा पिरियड लागला कारण सर्व समाजातील लोक बाबासाहेबांना जाऊन भेटायचे. बाबासाहेब तुम्ही हा धर्म घ्या, हा धर्म घ्या. पण त्याच्या बाबासाहेबांनी सर्व धर्माचा अभ्यास केला आणि मग बौद्ध धर्म स्वीकारला. तर तेव्हा याच्यात बाबासाहेब लागले बौद्ध धर्माच्या कार्यात की सारा भारत बौद्धमय करण्याच्या. त्याच्यामुळे बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची 30 सप्टेंबर 1956 घोषणा केली होती. पण बाबासाहेबांची हयातीच चालू झाला नाही तो पक्ष. 30 सप्टेंबर 1956 बाबासाहेबांनी त्या पक्षाची स्थापना केली, त्याची घोषणा केली. पण त्याची हयातीत सुरू न झालं. पण त्यानंतर बाबासाहेबांचं 6 डिसेंबर 1956 महापरिनिर्वाण झालं. आणि त्यानंतर बाबासाहेबांनंतर जे नेते मंडळी होती मग बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी पुढाकार घेतला 3 ऑक्टोबर 1957 आणि तब्बल ते 8-10 महिने लागले त्यांना. तेवढा पिरियड लागला त्यांना सर्वांना एकत्र करून जी रिपब्लिकन पक्ष आहे जो बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे तो समोर कसा आणायचा. म्हणून 3 ऑक्टोबर 1957 त्यांनी सर्व एक प्रेसिडियम मंडळ तयार केलं. त्यात एन शिवराज, दादासाहेब गायकवाड, भैयासाहेब आंबेडकर, दत्ता खट्टी, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे ह्यासारखे जेवढे काही त्यावेळचे BC कांबळे हे जेवढे काही नेते मंडळ होते त्या सर्वांना एकत्र बसवलं. एकत्र बसवून त्यांनी मिटिंग घेतली नागपूरला आणि रिपब्लिकन पक्षाची सुरुवात तेव्हापासून सुरू झाली. आणि सुरुवात झाल्यावर मग सर्वांनी रिपब्लिकन पक्ष फार जोमाने वाढवला. म्हणजे पूर्ण भारतभर रिपब्लिकन पक्ष फार मोठ्या ताकदीने वाढला. तेव्हा पूर्ण भारतामध्ये प्रत्येक स्टेटमधून आपले खासदार निवडून जायचे आणि राज्यातून आमदार निवडून जायचे. एवढी मोठी शक्ती होती त्यावेळेस. म्हणजे काँग्रेस हा एक बलाढ्य पक्ष होता, सत्ताधारी पक्ष होता, पण आपण विरोधी पक्षात गणलं जायचं. एवढी मोठी शक्ती बाबासाहेबांमुळे ती उभी झाली होती आणि ह्या नेत्यांनी ती चळवळ समोर नेली. आज ती चळवळ आम्ही बॅरिस्टर साहेबांनी चालवलेली चळवळ, बाबासाहेबांची चळवळ त्यांनी चालवली, आम्ही आज समोर देतो. आज मागच्या 10 वर्षापासून आम्ही चळवळ चालवत आहोत आणि अनेक जिल्ह्यामध्ये आम्ही ही चळवळ बाबासाहेबांनी दिलेला रिपब्लिकन पक्ष अनेक जिल्ह्यामध्ये आम्ही सुरू केलेला आहे. त्याचं कारण महत्त्वाचं असं आहे की बाबासाहेबांची चळवळ थांबून गेली होती. रिपब्लिकन चळवळ कुठे दिसेनाशी झाली होती. कोणताही रिपब्लिकन पक्ष असा डोळ्यासमोर दिसत नव्हता. म्हणून आम्हाला ती चळवळ समोर न्यावं लागली. आज आम्ही मोठ्या प्रमाणे चालवत आहे. आज बॅरिस्टर साहेबांचं शताब्दी वर्ष सुरू झालं आहे आजपासून. या शताब्दी वर्षात आम्हाला विविध म्हणजे प्रत्येक महिन्यात प्रत्येक 15 दिवसात कार्यक्रम लावायचे आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आज बॅरिस्टर साहेबाची जयंती आहे आणि आज आमच्या महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज कार्यक्रम घेतलेले आहेत. सोलापूर आहे, अमरावती आहे, गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, नागपूर आहे, वर्धा, यवतमाळ आहे, भंडारा आहे. अशा अनेक ठिकाणी आज बॅरिस्टर साहेबाच्या जयंतीचे कार्यक्रम सुरू आहे. याच्यानंतर वर्षभर आम्ही न थांबता सतत त्यांचे कार्यक्रम लावत राहू. आजच आम्हाला म्हणजे कार्यक्रम आज चालू असताना दिवसभर लोकांनी भेटी दिल्या. तर बरेच गावचेही लोक आले होते, शहरातले होते. प्रत्येकाने असं म्हटलं की आम्हाला आमच्या वार्डात कार्यक्रम द्या, आम्हाला आमच्या गावात द्या, आम्हाला त्या जिल्ह्यात द्या. असं प्रत्येकजण बोलले की आम्हाला कार्यक्रम द्या. तर आम्ही आज ते कार्यक्रम आज मोठ्या याच्याने सर्वांना देतो आणि त्या पद्धतीने आम्ही आज कामाला लागलेलो आहोत. तर आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि गावागावामध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही कार्यक्रम घेण्याची सुरुवात केली आहे. कारण बॅरिस्टर साहेबांनंतर पक्ष हा एकदम नाहीसा झाला होता. तर आज आम्ही त्या पक्षाला गतिमान करण्याचं काम मोठ्या पद्धतीने करतो.
आज मी त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष ह्या नात्याने पूर्ण महाराष्ट्रभर तर फिरेलच, पण नंतर आता फिरतच आहो आम्ही आणि मग इतर स्टेटमध्ये आम्ही जाऊ आणि बाबासाहेबांनी दिलेला जो पक्ष आहे बॅरिस्टर साहेबांनी प्रामाणिकपणे चालवला, आम्ही पण तो पक्ष प्रामाणिकपणे चालवू आणि बाबासाहेबांची चळवळ ती गतिमान करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जय भीम, जय भारत.